विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2023-24 सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी पेपर चांगले सोडवावेत अशा शुभेच्छा देतो व इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेतील उत्तरपत्रिकेतील पहिल्या पानावर कशा प्रकारे माहिती भरायची व उत्तरपत्रिकेची नेमकी आखणी कशी करायची याबाबत उपयुक्त व्हिडिओ आहे. सर्वांनी नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपणास 10वीच्या उत्तरपत्रिका सर्वप्रथम गेल्यानंतर आपल्या हातात दिल्या जातात. त्यावेळेस आपणाला या उत्तरपत्रिकेवर कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरावी लागेल यासाठी आपण आपलं हॉल तिकीट आपल्याजवळ स्वतःजवळ ठेवायचं आहे आणि मी या चौकोनात दाखवित आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या हॉल तिकीटवरचा आपला बैठक क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाच बैठक क्रमांक इथे अक्षरामध्ये सुद्धा लिहून घ्यायचा आहे. अक्षरानंतर लिहिल्यानंतर या ठिकाणी परीक्षार्थ्याची सही म्हणजे विद्यार्थ्याची सही या ठिकाणी आपणास टाकायची आहे. या ठिकाणी अनेक जणांची चूक होते पहा. परीक्षार्थ्याची सही म्हणजे आपण हॉल तिकीटवर जी सही मारलेली आहे ती सही या ठिकाणी मारायची आहे व त्यानंतर त्याच्या खाली पर्यवेक्षकाची सही या ठिकाणी जे आपल्या वर्गावर गार्डिंगला असतील ते शिक्षक या ठिकाणी सही मारतील आणि त्यानंतर केंद्र क्रमांक आपल्या हॉल तिकीटवर असतो तो टाकून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्याने बारकोड ह्या चौकटीत चिटकवायचा आहे. चौकटीत चिटकवायच्या अगोदर या ठिकाणच्या सूचना सर्व वाचून घ्या. या ठिकाणच्या सूचना वाचून घ्या. बारकोड संबंधित सूचना या काळजीपूर्वक वाचा व अशा प्रकारे बारकोड चिटकवा. पहिली सूचना आहे, विद्यार्थी प्रथम परीक्षकाकडून बारकोड स्टिकर घ्यावा. बारकोड वरती बैठक क्रमांक व विषय बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बारकोड स्टिकर त्यासाठी दिलेल्या जागेमध्ये घडी न पडू देता तंतोतंत चिटकवायचा आहे. बारकोडवर अन्य कोणतेही लिखाण करू नये, केल्यास गैरमार्गाचा वापर करण्यात येईल. उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील अन्य माहिती विहित जागेत लिहावी. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर असणाऱ्या क्वेश्चन पेपर सीट कोड समोर जागेत 2 ठिकाणी त्यांना प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकेवर ABCD पैकी जो असेल तो कोड टाकून घ्या. या सूचना वाचल्यानंतर आता आपणास या ठिकाणी पेपर कोड टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण काहीही करायचं नाही, फक्त UID कोड यासाठी या ठिकाणी आपण लिहायचं नाही आणि बारकोड सुद्धा चिटकवायचं नाही हे लक्षात घ्या. पुन्हा क्वेश्चन पेपर सेट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आता विषय आपला विषय कोणता आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पेपर कितवा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि कोणत्या दिनांकाला पेपर आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि उत्तर लेखनाची भाषा ही मराठीच करायची आहे. यानंतर खाली आल्यानंतर सप्लिमेंटरी अटॅच्ड आपण जर पुरवण्या घेतल्या असत्या तर पुरवण्याची संख्या या ठिकाणी आपणास लिहायची असते. हे जो 1 आहे तो 1 म्हणजे आपणास जी मूळ पत्रिका भेटलेली आहे त्याचा. जर समजा मी या ठिकाणी 1 घेतली असेल तर मी या ठिकाणी काय करेल, 1 अधिक दुसरी घेतली असेल अधिक 1 म्हणजे एकूण आता माझ्याकडे किती उत्तरपत्रिका झाल्या, पहिली मूळ 1 आणि ह्या घेतलेल्या 2 तर एकूण 3. अशा प्रकारे जितक्या होत्याल तितक्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. आणि त्यानंतर खालील बाजूस आपण आता कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही व काही लिहायचं नाही. आणि त्यानंतर पेज नंबर 2 वरती विद्यार्थ्याकरता काही सूचना आहेत. त्या सूचना काळजीपूर्वक सर्वांनी वाचून घ्यायच्या आहेत पेपर सुरू व्हायच्या अगोदर. या सूचना या 2 नंबर पेजवर काहीही लिहायचं नाही. आता आपण पाहू उत्तरपत्रिकेची आखणी कशा प्रकारे करायची. पहा, या ठिकाणी आपलं हे पहिलं पेज आहे. या ठिकाणी अशा प्रकारची रेष मारून घ्यायची आहे व
पेपर आकर्षक दिसण्यासाठी अशा प्रकारची एक उभी रेष मारून घ्या. या ठिकाणी प्रश्न क्रमांक लिहायचा आहे. प्रश्न पहिला, या ठिकाणी त्याच्यातले उपप्रश्न असतील अ, ब, क व बरोबर स्वच्छ अक्षरामध्ये लिहून घ्या आणि करून पेपर तुम्ही सिरियलनं सोडवा. म्हणजे प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा अशा प्रकारे सोडवला तर पेपर उठावदार दिसेल आणि परीक्षा जे तपासणार आहे त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं इम्प्रेशन पडेल. म्हणून पेपर उत्तरपत्रिकेची चांगल्या प्रकारे आखणी करून घ्यावी.